अक्कलकोट नगरी, जिथे प्रत्येक रस्त्यावर श्री स्वामी समर्थ हा मंत्र घुमत असे. लोक दूरवरून येत आपल्या दुःखाचा भार घेऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक होत. कारण एकच, स्वामींवर विश्वास ठेवला की मार्ग नक्की निघतो. त्या काळात एक गरीब ब्राह्मण अत्यंत श्रद्धाळू अक्कलकोटमध्ये राहत होता. त्याचं नाव होतं गोविंद भट. गोविंद भट अत्यंत सात्विक, प्रामाणिक आणि स्वामी भक्त होता. पण त्याची परिस्थिती फार हालाकीची होती. घरात दारिद्र्य, अन्नाची कमतरता आणि संसाराचा सतत वाढणारा ताण. पत्नी अनेकदा म्हणायची, आपण इतकी सेवा करता, इतकी भक्ती करता, पण आपल्या घरात सुख कधी येणार? गोविंद भट मात्र शांतपणे उत्तर द्यायचा, स्वामींवर विश्वास ठेव, त्यांची कृपा उशिरा मिळते पण अचूक मिळते. तो रोज सकाळी लवकर उठून स्नान करायचा, स्वामींचं नामस्मरण करत अक्कलकोटच्या वडाच्या झाडाजवळ जाऊन बसायचा. स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय तो अन्नाचा घासही घेत नसे. एक दिवस घरात अन्नाचा एक दाणाही उरला नव्हता. पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, आज मुलांना काय खाऊ घालायचं? स्वामी खरंच आपल्या पाठीशी आहेत का? हे ऐकून गोविंद भट्टाच्या मनात वेदना झाल्या, पण श्रद्धा ढळली नाही. तो थेट स्वामींकडे गेला. त्या दिवशी स्वामी समाधानी मुद्रेत बसले होते. आजूबाजूला अनेक भक्तांची गर्दी होती. गोविंद भट नम्रपणे स्वामींच्या चरणी पडला. स्वामी अचानक मोठ्याने म्हणाले, अरे भटजी, कशाला एवढी चिंता करतोस? तुझं ओझं आम्ही वाहतोय. गोविंद भट थक्क झाला, कारण त्याने मनातलं दुःख कोणालाही सांगितलं नव्हतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण घरची अवस्था पाहवत नाही. स्वामी हसले आणि जवळ पडलेला एक दगड उचलून त्याच्या हातात ठेवला. लोकांना आश्चर्य वाटलं. अरे, दगड घेऊन काय उपयोग? पण गोविंद भट्टासाठी तो दगड म्हणजे स्वामींचा प्रसाद होता. त्याने तो मस्तकाला लावला आणि घरी निघाला. घरी जाताना वाटेत त्याला एक व्यापारी भेटला. त्या व्यापारीची नजर त्या दगडावर पडली. तो अचानक म्हणाला, भटजी, हा दगड मला द्याल का? एक साधा दगड नाही, हा दुर्मिळ रत्नासारखा दिसतो आहे. गोविंद भट आश्चर्यचकित झाला. व्यापाऱ्याने त्या दगडाच्या बदल्यात भरपूर धन दिलं. क्षणात त्याच्या घरातील दारिद्र्य दूर झालं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर गोविंद भटच्या मनातील अहंकार आला नाही. तो थेट स्वामींकडे गेला आणि म्हणाला, स्वामी, हे सर्व तुमची कृपा आहे. मला धन नको, मला फक्त तुमची भक्ती द्या. स्वामी अत्यंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, ज्याच्या मनात श्रद्धा आणि सबुरी असते ना, त्याचं रक्षण आम्ही स्वतः करतो. त्या दिवसानंतर गोविंद भट आणखी नम्र झाला. तो धनाचा उपयोग गरिबांना मदत करण्यासाठी करू लागला. अन्नदान करू लागला. स्वामींचं नाम सर्वत्र सांगू लागला. लोक त्याला विचारायचे, तुमच्या जीवनात एवढा बदल कसा झाला? तो हसून फक्त एकच वाक्य म्हणायचा, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, ते अशक्यलाही शक्य करतात. या कथेतून भक्ताला मिळणारी शिकवण, संकट आलं म्हणून श्रद्धा सोडू नये. स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीच सोडत नाहीत. खरी भक्ती म्हणजे स्वार्थ नसलेली भक्ती. धन, मान, सुख यापेक्षा स्वामींची कृपा सर्वात श्रेष्ठ आहे. श्रद्धा आणि सबुरी हेच भक्तांचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. मित्रांनो, जीवनात कितीही अडचणी आल्या, मार्ग बंद झाले, लोकांनी साथ सोडली, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्यांच्या ओठावर श्री स्वामी समर्थ हे नाव असतं ना, त्यांच्या पाठीशी स्वामी स्वतः उभे असतात. तुम्हालाही आवडली असेल ना ही कथा, तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.